इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सातपूर श्रमिकनगर, सह्याद्री चौक, श्रमिकनगर, गंगासागर निवास येथे पूर्व वैमनस्यातून काही टवाळखोरांनी एका कुटुंबावर हल्ला करून मारहाण आणि तोडफोड केल्याची गंभीर घटना 1 मे कामगार दिनाच्या दिवशीच घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यात घराचे तसेच घरासमोरील कॅमेऱ्याचे नुकसान झाल्याची माहिती समोर येते. मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी रोशन जाधव वय वर्ष 24, चेतन पवार वय वर्ष 30 राहणार गंगापूर गाव यांचे मित्राचे 2 ते 4 दिवसापूर्वी गंगापूर हद्दीत वाद झाले होते. त्या वादात प्रतीक कोळपे याच्यावर चाकू मारल्याने त्याला दुखापत झाल्याने कोळपे याने भवरे यांच्या पतीला मदतीसाठी फोन करून बोलावून घेतले. तो जखमी झाल्यामुळे त्याला औषध उपचारासाठी मुंबई नाकातील सोहम हॉस्पिटल येथे दाखल केले होते. दवाखान्यात कोळपे याला दाखल केले. या रागातून संशयित आरोपी रोशन जाधव वय वर्ष 24, चेतन पवार वय वर्ष 30 राहणार गंगापूर गाव यांच्यासह 2 जणांनी स्वप्नील भवरे यांच्या घरावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी घरातील दरवाजे, खिडक्या, कूलर, अन्य वस्तूंची तोडफोड केली आणि या हल्ल्यामुळे घरातील साहित्याचे तसेच घरासमोरील कॅमेऱ्याचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे. हा संपूर्ण प्रकार CCTV फुटेजमध्ये कैद झालाय. अश्विनी स्वप्नील भवरे वय वर्ष 22 राहणार सातपूर श्रमिकनगर, सह्याद्री चौक, गंगासागर निवास यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक नरकांडे तपास करत आहेत. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे.